स्वानंदीला बाहेर जाऊन शोधूया आपण। तिची तब्येत बरी नाहीये, रस्त्यात कुठे चक्कर येऊन पडली तर कठीण होऊन बसेल। आता मग शेवटी आपण आउट हाऊस मध्ये जाऊन शोधूया। चला। किती त्या स्वानंदीची काळजी आहे या लोकांना, आणि सुजितला कशाला ओढतायत यात? मणी सर, हे घर जरा छोटं आहे पण घर छान आहे। या घरात घर पण आहे। पण मणी सर, हो असं पसारा कोणी ठेवतं का? किती पसारा केलाय तुम्ही? म्हणजे मी आवरणारच होतो, तेवढ्यात स्वानंदी मी करतो ना। मणी सर, मी करते तुम्हाला मदत। तुम्ही एक काम का नाही करत? एखादी छानशी मुलगी शोधा, तिच्यासोबत लग्न करा, बायको आणा घरात, मग बघा घर कसं सुंदर आणि टापटीप राहतं। नाही, बरोबर आहे, माझ्या बायकोलाही माझ्या घरात झालेला पसारा आवडणार नाही। आणि मणी सर, हे कपडे कोणी असं बेडवर ठेवतं का? एकतर कपडे कपाटात ठेवायचे किंवा एखाद्या बकेट मध्ये टाकायचे धुवायला। अहो स्वानंदी, मी खरंच आवरणारच होतो पण तेवढ्यात तुम्ही आलात। मणी सर, मी करते तुम्हाला मदत, म्हणजे लवकर आवरून होईल। आणि मुळात वस्तू जागच्या जागी ठेवल्या की घरात पसाराच होत नाही। म्हणजे कसं, वस्तूंच्या जागा फिक्स करून ठेवायच्यात, वापरून झाली की तिथल्या तिथे वस्तू ठेवायची। वस्तू लवकरात लवकरही सापडते आणि घर सुंदर आणि टापटीप राहतं। स्वानंदी आता तेच बोलतायत जे मला लग्नानंतर सांगायच्या। कदाचित स्वानंदीला आठवतंय। मणी सर, दूध। स्वानंदी, थँक गॉड तुमचं लक्ष गेलं लगेच। मणी सर, हो दुधाचं पातेलं ठेवलं हेही तुमच्या लक्षात नाहीये? हा, आपण बोलत बसलो ना नेमकं। काय झालं? ह्यावर काय लिहिलंय? नाही, त्यावर कुठे काय? स्वानंदी मणिकुमार। स्वानंदी मणिकुमार। मणी सर, माझं नाव स्वानंदी मणिकुमार असं लिहिलंय। माझं नाव या पातेल्यावर। स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? स्वानंदी काय होतंय तुम्हाला? स्वानंदी, अहो स्वानंदी, स्वानंदी डोळे उघडा। स्वानंदी। मणी, स्वानंदीला काय झालं? स्वानंदी बेशुद्ध पडल्यात। काय? स्वानंदी। अरे पण हे झालं कसं? अरे पातेल्यावरचं नाव वाचलं त्यांनी, स्वानंदी मणिकुमार, आणि विचार करता करता अचानक चक्कर आली, बेशुद्ध पडल्या। स्वानंदी, स्वानंदी डोळे उघडा। स्वानंदी। अरे पण ती इथे आलीच कशी? ते मला नाही माहिती, पण आता हे बोलत बसण्याची वेळ नाही। आता डॉक्टरांना बोलवा प्लीज। डॉक्टरांना फोन लाव। एक काम कर तू मणी, तिला घेऊन आपल्या बंगल्यावर चल। बंगल्यावर कशाला? इथे बोलवा डॉक्टरांना। अरे डॉक्टरांना समजा इथे बोलवलं, पुन्हा तिला शुद्ध आली, पुन्हा ते नाव बघितलं तर तिला जास्त त्रास होईल। कळतंय का मी काय सांगतोय ते? तिला घे आणि चल आपल्या बंगल्यावर। मणी चल। स्वानंदी। स्वानंदी, काय रे, काय झालं हिला? परत चक्कर येऊन पडली? कशाला बाहेर जाते काय माहित, डोक्याला आपल्या ताप।
या डॉक्टर साहेब या. स्वानंदी पुन्हा बेशुद्ध पडली, जरा तपासा तिला. या. डॉक्टर साहेब सगळं ठीक आहे ना? काळजीचं काही कारण नाही ना? साहेब, तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात ना, मग मी सांगितलेलं तुम्ही का नाही ऐकत? जर स्वानंदी परत परत बेशुद्ध पडत राहिली तर आणखीन कॉम्प्लिकेशन वाढतील, त्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. होय डॉक्टर, आम्ही ह्याच्या पुढे काळजी घेऊ. पण आता स्वानंदीला कसं आहे? ठीक आहे, मी तिला आता इंजेक्शन दिलंय, पण कालच्या पेक्षा आजचं ब्लड प्रेशर जरा जास्त होतं. पण येईल ती, थोड्या वेळाने शुद्धीवर येईल. हो. तिला जरा आराम करू द्या. आपण जरा बाहेर जाऊन बोलूया. हा, सर पोद्दार साहेब, मी तुमच्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा मान ठेवतो, पण मला आता संशय यायला लागलाय की तुम्हाला पेशंटची काळजी आहे किंवा नाही याचा. मी तुम्हाला आधीच बजावून सांगितलं होतं की स्वानंदीला जर तिच्या विसरलेल्या काळातील काही गोष्टी अचानक समोर आल्यात किंवा त्या तिला जबरदस्तीने आठवून देण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर ते तिच्या जीवाला धोकेदायक ठरू शकतं. आज तिच्या हार्ट बीट्स वाढलेल्या होत्या, ब्लड प्रेशर हाय झालेलं होतं. हे केवळ शॉकमुळे.